नमस्कार मित्रांनो आज वार आहे शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025। मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर 450 गाडीपेक्षा आज जास्त ही आवक आहे। त्यामध्ये 350 गाडी ही लाल नवीन कांद्याची असू शकते आणि 100 गाडी ही जुन्या कांद्याची असू शकते। मित्रांनो लाल कांद्याची आवक ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे, कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याची परिपक्वता न झाली असतानाच ही कांदा काढण्यास सुरुवात केली। कारण बांगलादेश निर्यात सध्या सुरू आहे, भाव चांगला मिळत होता मागील 3 ते 4 दिवसापूर्वी। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदे हे कवळे असतानाच काढण्यास सुरुवात केली आणि एक अफवा म्हणजे बांगलादेश निर्यात बंद होणार या भीतीने बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदे हे लहान असताना कवळे असतानाच काढण्यास सुरुवात केली। त्यामुळे सध्या मार्केटमध्ये आवक ही वाढलेली आहे आणि बघूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आणि काही सुधारणा होते का, काही बदल होतो का। मित्रांनो 10 हे वाजून गेले आहेत, देलावाला सुरुवात झाली आहे। पण मित्रांनो आज आवक ही खूप मोठ्या प्रमाणे वाढल्यामुळे मार्केटमध्ये तेजी ही येईल का, काय वाटतं तुम्हाला कमेंट नक्की करू शकता। आणि मित्रांनो बांगलादेश बॉर्डर हे कधी बंद होणार आहे याविषयी थोडी माहिती आपण जाणून घेऊयात। ती माहिती आपण शेवटी नक्की पाहण्याचा प्रयत्न करूयात। पण सुरुवातीला आपण आज कांदा बाजारभावाची नवीन कांद्याची काय परिस्थिती आहे ते सुद्धा जाणून घेऊयात। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा। चला जाऊयात पुढे। कांदा मीडियम साईज दिसतोय, एलोरस दिसतोय, बघूयात काय रेट जातो। 23 रुपये गेला आहे, बघूयात। हा पण साईज चांगली दिसते, काय रेट जातो बघूयात। 24 रुपये गेला आहे कांदा, बघूया कसा आहे। बघूयात मोठा कांदा दिसतोय, काय रेट जातोय। 2400 रुपये गेलेला आहे, बघूया कांदा। कांदा साईज थोडी दिसते, मोकळ साईज कांदा आहे आणि एलोरचा कांदा दिसतोय, क्वालिटी दिसते। 2400 रुपये गेलेला आहे आणि गोल्टा कांदा जो आहे तो 2000 रुपये गेलेला आहे, बघू शकता कसा आहे कांदा। मित्रांनो बघूया आणखीन मोठ्या कांद्याचे 1-2 लॉट। लहान चिंगळी कांद्याचा लिलाव 600 किती रुपये गेला बरं का, 700 रुपये। ओके, बघूयात मोठा कांदा आहे, काय रेट जातोय। 25 रुपये गेलेला आहे। कांदा साईज आहे 55 mm साईज आहे, 50-55, 2500 रुपये गेलेला आहे। बघूयात पुढे। साईज मीडियम दिसते, कांदा खूपच वाढलेला दिसतोय। इसको बोलना लगता अभी शुरुआत है। 21 रुपये चालू आहे। 2400 रुपये गेला आहे कांदा, जवळून बघूयात आपण कसा आहे। शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता, साईज मोठा आहे, 2400 रुपये गेलेला आहे। हा पण 2400 रुपये गेलेला आहे। शेतकरी मित्रांनो आज आवक ही 450 गाडी आवक आहे आणि जास्तीत जास्त वक्कल हे आज 2400 रुपये सर्वात जास्त गेलेले पाहायला मिळत आहेत। बघूयात आणखीन 1-2 मोठ्या कांद्याची वाढ, काय वाढ होतोय का आणखीन। 1200 1300 1400 रुपये
झेंडा पडतो झेंडा पडतो 2300 रुपये गेलेला आहे. 2300 रुपये. बघूयात हा पण मोठा कांदा आहे. काय रेट जातोय? 2500 रुपयाने गेलेला आहे. गोल्टी कांदा 1700 रुपये गेलेला आहे. बोलना लगता है शेख, बोलना लगता है शेख. 2350 रुपये गेलेला आहे. कांदा क्वालिटी आहे. मोकल साईज कांदा असतो आणि वक्कल सुद्धा मोठा आहे. वक्कल आहे 96 गोण्याचं वक्कल मोठा आहे. शेतकरी मित्रांनो बघूया 3000 रुपये गेलेला कांदा जळून. सध्या गोल्टीचा लिलाव चालू आहे. ₹21 रुपयाने गोल्टा कांदा गेलेला आहे. साईज बघूयात आपण जवळून. ओके शेतकरी मित्रांनो 3000 रुपयाने गेलेला कांदा हा आहे. कलर आहे येलोरा क्वालिटी आहे आणि कांदा थोडा मोठा दिसतोय त्यामुळे 3000 रुपये गेलेला आहे. मित्रांनो आज सोलापूर येथे आवक ही 450 गाडी आवक होती आणि सरासरी मार्केट जर पाहिलं 1700-1800 रुपयेपर्यंत मार्केट आहे आणि जास्त लॉट हे आज 22, 23, 24 रुपयेपर्यंत जास्त लॉट गेलेला आहे आणि एक अर्धा लॉट हा 27, 28, 3000 रुपयेपर्यंत एक अर्धा लॉट गेलेला आहे. जास्त लॉट गेले नाही. मित्रांनो ज्या कांद्याची क्वालिटी आहे आणि जो कांदा मोठा आहे अशा कांद्याला 26, 27, 28, 29, 30 रुपयेपर्यंत 1-2 लॉट हे गेलेले आहेत. जास्त लॉट हे गेलेले नाहीत. मित्रांनो आज आवक मागील 2 दिवसापासून वाढली. ते म्हणजे काही शेतकऱ्यांना वाटतं की बांगलादेश बॉर्डर हे बंद होणार आहे आणि मार्केट हे कमी होईल, भाव हे कमी होतील. या भीतीने बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा काढणी सुरुवात केली. पण मित्रांनो आजसुद्धा कांदा गाडी ही निर्यात झाली आहे. आजसुद्धा 56 गाडी ही निर्यात झाली आहे आणि जे घोडडंगा बॉर्डर आहे येथून सुद्धा 68 गाडी ही निर्यात झाली आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. मित्रांनो आजसुद्धा 130 ते 140 गाडी ही बांगलादेशमध्ये निर्यात झाली आहे आणि सध्या बांगलादेशमध्ये आपल्या भारताविरोधी सध्या निदर्शने आणि आंदोलने सुरू असली तरी बांगलादेशमध्ये जे आपले अन्न जे जातं म्हणजेच जीवनावश्यक वस्तू जसे की तांदूळ, हळद, अद्रक, कांदा जे अन्य प्रोडक्ट्स आहेत असे दररोज 300पेक्षा जास्त गाडी ही बांगलादेशमध्ये निर्यात होतात. त्यामुळे बांगलादेशमध्ये सध्या जरी निदर्शन चालू असले ते सरकारच्या विरोधात आहेत. आपल्या निर्यातीविषयी किंवा अन्य कोणत्याविषयी सध्या तरी पाहायला मिळत नाहीत. पण मित्रांनो आज जे दिल्ली आझादपूरचे जे व्यापारी आडतदार आहेत योगेश शर्मा यांच्या माध्यमातून सांगण्यात येतं आहे की 15 फेब्रुवारीपर्यंत तर बॉर्डर हे बंद होणार नाही आणि 15 फेब्रुवारी नंतर मात्र बॉर्डर हे कांद्यासाठी पूर्णपणे बंद होईल आणि तिथला जो त्यांचा स्थानिकचा कांदा आहे बांगलादेशला तो काढण्यास येईल आणि त्यानंतर आपला कांदा जो आहे तो निर्यात बंद होईल. पण शेतकरी मित्रांनो आपला कांदा विकायचा का ठेवायचा ते आपण ठरवू शकता. पण मित्रांनो आपला कांदा जर काढणीस परिपक्व झाला असेल तरच कांदा काढा, अन्यथा काढू नका आणि कुठल्याही आपल्यावरती विश्वास ठेवू नका. निर्यात ही सध्या सुरू आहे आणि सुरू राहील असं वाटतं. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.